नमस्कार. आपण पाहत आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी. पाहत रहा नाशिक जनमत. गेल्या काही दिवसापासून नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये अतिक्रमण कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असून त्यासाठी नेमून देण्यात आलेल्या कायदेशीर प्रक्रियांचा अथवा कायदेशीर नियमावलीचा वापर न करताच केवळ अधिकाराचा गैरफायदा घेऊन पोलीस बळाचा वापर करून अतिक्रमण कारवाईच्या नावाखाली अनेकांची घरे, दुकाने, खासगी मिळकतीवर मालमत्ता निकासित केल्या जात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील रस्त्यावरील विक्रेत्यांचे, होकर्स, टपरीधारक यांचे नियम करण्यासाठी आणि त्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संसदेने स्ट्रीट वेंडर ऍक्ट 2014 हा कार्य पारित केला असून अतिक्रमण कारवाई ही सदरील कायद्याच्या तरतुदीनुसार करणे अपेक्षित आहे. मात्र वैष्णव रोड, जुना आखाडा, रामकुंड, पंचवटी येथे 2 दिवसापूर्वी करण्यात आलेली अतिक्रमण कारवाई ही बेकायदेशीर असून सदरील कायद्याच्या तरतुदीत विचार न घेता करण्यात आलेले आहे. यासाठी आज नाशिक महानगरपालिका या ठिकाणी अतिक्रमण विरोधात व नाशिक महानगरपालिका विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलेलं होतं. यावेळी बोलताना ॲडव्होकेट आव्हाड यांनी सांगितले की आपण जर बघितलं असेल साहेब तर नाशिक शहरामध्ये विनाकारण कुठल्याही प्रकारचं कारण नसताना अनेक ठिकाणी अतिक्रमण कारवाई केली जाते. अतिक्रमणाविरोधात मोहीम राबवली जाते. खरं तर बघायला गेलं तर 2014 मध्ये स्ट्रीट वेंडर पॉलिसी लागू झालेली आहे. हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याने काही SOP, काही नॉर्म्स ठरवून दिलेले आहे. या SOP नुसार, या नॉर्म्सनुसार अतिक्रमण कारवाई होणं गरजेचं आहे. यासाठी आपण जर बघितलं असेल तर या 2014 मध्ये जो कायदा झाला याच्यामध्ये स्पष्ट संकेत आहे की ज्यावेळेस अतिक्रमण कारवाई करायची असेल ती अतिक्रमण कारवाई करत असताना संबंधित हॉकर्सवाले, टपरीधारक यांचे तिथं आपल्याला आपण जर बघितलं असेल तर त्यांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. बायोमेट्रिक सर्वेक्षण झाल्यानंतर त्यांचं रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीने यांना ज्यांच्यावर कुठली कारवाई करायची असेल त्यांना आधी नोटीस देणं गरजेचं आहे. मात्र हे कुठल्याही प्रकारचे निर्देश फॉलो केले जात नाही आणि मुजोर आयुक्त काही लोकांच्या सांगण्यावरून विनाकारण ह्या आमच्या हॉकर्स, गोरगरीब टपरीधारकांना त्रास देत आहेत. त्यांच्या धंदा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोणी त्यांच्यासाठी आज अनेकांनी या धंद्याच्या भरोश्यावर काही घरं घेतलेली आहेत, कोणी शैक्षणिक कर्ज काढलेलं आहेत, कोणाच्या मुलांचं लग्न पुढे करायचं आहे आणि या धंद्याच्या भरोश्यावर या लोकांनी बिचाऱ्यांनी ते कर्ज घेतलेले आहेत. आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. आपण जर बघितलं असेल तर गंगा घाटाकडे जाताना मालेगाव स्टँड ते रामकुंडा ह्या परिसरातला जो वैष्णव रोड आहे या रोडला असणाऱ्या ज्या टपरीधारक आहेत सुमारे 40 वर्षांपेक्षा अधिक काळापासून हे टपरीधारक तेथे त्यांचा धंदा करतायत आणि ह्या टपरीधारक आपण जर बघितलं असेल तर 1990 साली महानगरपालिकेने यांच्या विरोधात अशीच केस केली होती, कारवाई केली होती, नोटीस पाठवली होती. या नोटीसच्या विरोधात जाऊन या संबंधित टपरीधारकाने मेहरबान दिवाणी न्यायालय नाशिक येथे दाद मागितली होती, दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल हे आमच्या टपरीधारकांच्या बाजूने 1990 साली लागलेला आहे. त्या संबंधित दाव्यामध्ये मेहरबान आमच्या न्यायालयाने सांगितलेलं आहे की या संबंधित टपरीधारकांचा सर्वे करण्यात यावा, यांचं पुनर्वसन करण्यात यावं, यांना आहे तिथे चांगल्या प्रकारच्या टपऱ्या किंवा कायमस्वरूपी बांधकाम करून त्यांना जागा देण्यात याव्या, त्यानंतरच त्यांच्यावर अतिक्रमण कारवाई करण्यात यावी. मात्र या सर्व प्रकारच्या ज्या निर्देश दिलेले त्याच्याकडं या आयुक्त मॅडमनी डोळेझाक केलेली आहे. त्यांना आमच्या काही लोकांनी, शिष्टमंडळींनी तो आदेश, ती ऑर्डर दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या मुजोर अधिकाऱ्यांनी यांना जी चरबी चढलेली आहे यांनी यांचं कुठल्याही प्रकारचं ऐकून घेतलं नाही आणि त्या आदेशाला एक केराची टोपली दाखवली. खरं तर याच्या विरोधात आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट देखील दाखल करणार आहोत. परंतु ही केलेली कारवाई नक्कीच चुकी आणि आमच्या सर्वांवर अन्यायकारक अशी आहे. ही कारवाई त्वरित थांबवण्यात यावी. आमच्या लोकांचं, ज्या टपरीधारकांचं नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई करून देण्यात यावी. त्यांना आहे त्या जागेवर आहे तशी जागा पुन्हा नव्याने त्यांनी बांधकाम करून देण्यात यावी. अशा मागण्यांचा करिता आज आम्ही इथे निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे. अरे हर टक्कर में टक्कर में जीना है तो मरना सीखो, जीना है तो मरना सीखो, हर जोर जुल्म की टक्कर में, अरे हर जोर जुल्म की टक्कर में ले 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 अत्याचार, ले 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 भ्रष्टाचार, ले 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 अत्याचार, ले 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 भ्रष्टाचार. अरे कोण म्हणतं देणार नाही, कोण म्हणतं देणार नाही, अरे लाठी गोली खाएंगे, टपरी वही लगाएंगे, अरे लाठी गोली खाएंगे, टपरी वही